हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि हरि जय राम कृष्ण हरी हरि 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 जय राम कृष्ण हरी राम राम जय राम कृष्ण हरी हरि 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 जय राम कृष्ण हरी रूप पाहतानु जेनी सुख झाली उसाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा सर्व सुखाचे अखिल सर्व सुखाचे पापन कुमादेवी बनून पापन कुमादेवी बन तो हा माधव बरवा राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांग देव नमस्कार तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांग देव नमस्कार आजी भागावी करुणा विनवा पंढरीचा रारा एवढा करा उपकार सांग देव नमस्कार माझी मातावी करुणा विनवा पंढरीचा रारा एवढा करा उपकार सांग देव नमस्कार तुका मने मजा आठवा तुका मने मजा आठवा तुका मने मजा आठवा तुका मने मजा आठवा मने मजा आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार
करी टाळ वाजवा हा खाला. विठाला 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 पंढरी गोवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम राजाधिराज छत्रपती धर्मवीर संभाजी भारत माते की अहिल्या माते की हर हर. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. यांचा राजा गुरु महाराव देव तुम्हाई से म्हणत ज्ञानदेव ज्ञानियाचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे ज्ञानियाचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे म्हणती ज्ञानदेव तुम्ही संकतिक संत मनवित कृपावंत एवढा कर उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकवी करुणा म्हणे विनव पंढरीचा राणा तो कमने माझा आठवा मुळे लवकरी पाठवा एवढा कर उपकार सांगा देवा नमस्कार पांडुरंगा करू प्रथम गुरु प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे डाल करी दुसरे चरण संताची संताची सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करून कदळ तुम चरणला दुलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उद्धारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आदत्रय जननी देवाचिया आदत्रय जननी देवाचिया 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवाची आदित्रय जननी देवाची 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवाची आदित्रय जननी देवाची
टाळवाजीचं जोरात फुटले तर फुटू द्या ना. ते कोटगिरी परिवाराचे आहेत का तुमचे आहेत? ते एवढं बाबा खास आहे, अख्खा सप्ताह एकटा करते तरी टाळवा आपला थोडाच फुटणार आहे. ठाला विठाला विठाला महिला मंडळ हा, बरं विठाला विठाला धर्मावीर संभाजी भारत माते की अहिल्या माते की हर हर तुम्ही सनकधिक संतमन विधा कृपावंत एवढा गर्वकार सांगा देवा नमस्कार प्रसिद्ध प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन शिकवता घेतलेला बंगा महाराष्ट्र हिंदू सम्राट जगवणे जगद्गुरु तुकोबार आहे यांचा चारचरणाचा सगळ्यांच्या पाठातील प्रत्येकाला असं वाटतं मी मला उद्धार व्हावा. काही माणसं निरोप पाठवतात, काही माणसं असे आहेत की मरायची इच्छा नसताना म्हणतात मग कुठं गेला देव, मला का नेत नाही. आपल्याला देव नेहायला येतो का यम? आपण चांगलं केलं तर कोण येईन? देव. आणि वाईट केलं तर? आता तुम्ही एवढ्या महिला आहे, खरं सांगा बरं, तुम्ही आपल्या शेतातही हरभर आहे आणि शेजारच्या शेतात हरभर आहे, एक का होईना ढाळा कोणाचा उपटी द्या. या मंडपात बसून शेजारचा म्हणतात विठाला विठाला. इथं बरेच सुन आहे. खरं सांगा बरं, आज 7 दिवसामध्ये सासूला रोज आंघोळ कुणी कुणी घातली बोटवर करा बरं. 1 2 3 4 जरा कॅमेरा फिरवर तिकडे कसं आहे ते 6 17 47 57 एक सुद्धा नाही हो. यांच्या गावाचंच नाव आहे सादला. सादला तर बरं आहे, यांच्या गावाचं नाव लय खास आहे सादला. लय खास. महिला मंडळ तुम्ही खरं सांगा, आता खोटं बोलत नाही. आई साहेब खरं सांगा बरं, सासूला तुम्ही आंघोळ कवा घालणार? एकदाच गेल्यावर. माझ्या डोक्यात असे म्हातारीला सून आंघोळ घाला आले की म्हातारीने डोळे उघडून बघाव. अरे माणसाचं असे महाराज. आता युग काय या सावकाराला काय ध्यानात आलं असन, काय करायची काय काय तुमच्या मनात असन भाव माहित नाही, पण आगळा वेगळाच कार्यक्रम आहे महाराज. अहो लोकांचे मोठे सप्त्याचे वाद चालू झालेत आता विषय वाचून. त्याच्यापेक्षा हे परिवार बरं, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. लय लोक आहे महाराज, असं घडतच नाही, ती घडलं. आता तुमच्या गावाचं भाग्य आहे. काय परिवार कुठं नांदेडला राहायला नाही आणि एवढं मोठं जजमेंट मा सुद्धा नंबर आज लागला, तिला खास झालं. महाराज गुरु असा करावा बरं का, बरं बाबा गुरु करावा, पण कसा करावा? माझे गुरु असे माग 30 वर्षे, इथून माग माझे गुरु किती वर्षे? 30 वर्षे लाईफ टाईम. आता इथून पुढं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी गुरुच असं केलंय. पण तू म्हणजे कोणता गुरु आहे? आमचा गुरु म्हणजे कोण माहिती? इंदोरीकर. मी एकलव्य होतो महाराज. मी 96 ला आवाज ऐकला, 2006 ला भेट झाली, 6 महिने गुरुजीकडे राहिलो, 7 वर्षाचं आयुष्य बदललं. असा गुरु करावा. नाही तर काय गुरु करी त्या लोक? नाशिकचा करू नये. नाही नाही नाही, हा गुरु करावा, पण कसा? गुरुविना अनुभव. आता तुम्ही बाबा गुरु केला असेल, गुरु केला का नाही? एकच केला का अनेक? एक.
आपण सामान्य तरी एक आणि दत्त महाराजांकडे त्रिवेणी संगम आहे, ब्रह्म विष्णू तरी दत्तांनी गुरु किती केले? दत्तांनी जर 24 केले तर आपण 48 करावा, तेव्हा उद्धार होईल. पण आपण असे गुरु करतो, पण तुम्ही उत्तर नाही का, वृत्ती बदलत नाही. आता एवढा नाम येत नाही झाला, एवढा सप्ताह झाला, आता झाला आज सपा सकीर्तन नाही. आज सांगा बरं काय फरक आहे बा? लोक म्हणले सप्ताह खास झाला, रोज नवीन जेवाय होतं, अन्न लय खास होतं. अरे अन्नानं पोट भरल पण ज्ञानानं आयुष्य भरल. अन्नानं फक्त पोटच भरण पण आयुष्याचं ज्ञान महत्वाचं आहे. अजून एक उत्तर आहे का? पृथ्वी तुमची नाही, तुम्ही पृथ्वीचे नाही. आपण येणार आणि जाणार. हे कोटगीर परिवाराला ध्यानात आला असं म्हणणं ते हे सगळं झालंय. नाही तर जवळजवळ इथं काही राहणार नाही, इथं राहणार ती कीर्ती. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली आणि जखम झाल्यावर लोक म्हणले बाबा पट्टी बांधू, काहीतरी टाकू. बाबा काय म्हणले? माझ्या पायाला काही करायची गरज. आजही पिंपळदरीला आंब्याला आंबे येतातच. याच उत्तर आहे संत नव्हती जगा माणसाच्या. आणि आपण कसे माहिती का, आपण सामान्यच आहे. आता एवढे पुरुष मंडळीत खरं सांगा, बायको आल्यापासून नफा झाला का तोटा? अवघड झालं नाही, तोटा जास्त आहे का नफा? नफा एवढाच झाला, गुड्डीन पप्या झाला. आणि तोटा काय झाला? सगळे गणगोत दूर गेले आणि एकटा गडी राहिला शिल्लक. महिलांना माझा आक्षेप नाही, पण खरं सांगू महिला मंडळ, तुमच्या पाया पडतो. हे बघा ही दिदी उठली भाऊ, हिच्या काय डोक्यात काय कळत नाही. आता मी मागाशी तिकून पायी यायला लागलोय, म्हणले ह्यांना गबसाव का नाही. एकमेकीला बोलत होते मधी, मला बघून बाया म्हणायला लागलेत एकमेकीला, कलरला नाही बाबा. आता तो काय पेटवायचा आहे इथं आणून? अरे त्याचे गुण महत्वाचे आहेत का कलर? गुण त्यांना काहीतरी द्यायला आलंय का? लय अवघड. मी मागाशी म्हणलं मला फेटा बांधताना आरसा घ्यायचा आहे, आरसा द्या. हे चोपदार कुठे गेलं बघा? हे चोपदार म्हणले आरसा द्यायला हरकत नाही, पण तुम्ही दिसले पाहिजे ना. याचं उत्तर आहे देह देवाचे मंदिर आहे, त्याचा आत्मा. आणि मग देवाला मागावं. आता तुम्ही पावर आपण देवाला मागतो काय? काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील, आईशे सांगा आणि करा समाधान. पण अजून एक आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना हे सगळं कळतं. हे इराणला कळल का? भारतात कळतं, अमेरिकेत कळतं का? ते इथं तेलंगणात कळत नाही, ते कर्नाटकात कळत नाही, ते आंध्रात कळत नाही, ते महाराष्ट्रात कळत. आणि ते महाराष्ट्रात कळतं ते जगात कळत नाही. पण महाराष्ट्रात जे जन्माला आला त्याला शरीराची किंमत कळती, बाकीच्या कुठेही येऊ द्या, त्याला देव काय कळतच नाही. कशासाठी आलं हे सुद्धा कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. कोण तुकोबर आहे? अनु इतके लहान आकाश इतके मोठे जगाच्या कल्याणासाठी आले. कोण तुकोबर आहे? अनु रेणू या थोकडा तुका असे तुकोबर आहे. तुम्ही एक उत्तर आहे का? नुसते तुकोबर आहे नाही. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी म्हणून रामेश्वरी, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा बाबा सच्चिदानंद टाळकरी गुरुजी सगळे जण आहेत. तुम्ही माझे वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, तुम्ही मोठे माणसं आहेत. मोतीराम बाबाचे प्रसन्न आणि परिवारातले साधा इथं इकडल्या भागातले आहेत तुम्ही. आणि जगात जर्मनी भारतात तुमचा परभणीच आहे ना. भारतातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये एकच जिल्हा खास आहे, ती जिल्हा म्हणजे परभणी. सांप्रदायिकता इतकी गोड आहे सांगायलाच नको. इकडे लक्ष्मण शक्ती पण असती ना. हो, तुमच्याकडे लक्ष्मण शक्ती गोड असतात, आमच्याकडे लक्ष्मण शक्ती असती पण निम्मे लक्ष्मण संध्याकाळी कोमात असते. उर्मिला त्याला ताक पाजी ती, सौमित्र डोक्यावर पाणी होती ती. महिला मंडळ गप्ती बसवायला ₹1,00,000 कमवा.
हे बघा महिला मंडळ, जी बाई बडबड करीन ती ह्या आठवड्यात राहणार नाही. हे आठवडा जर तुम्हाला राहावं असं वाटत थोडा आवाज ओढ, असं ट्रबल लई गोड आहे. आता बघा बडबड बंद झाली. आता नको ग बाई, नाही तर काय नाही, इथं दाबायचं काम आहे. गेली त्याला जायला काय लागतं? कीर्तनात बडबड जमत, कीर्तनी विक्षेप जरी केला महाराज, भजन सुद्धा उंगळवाणी जमत नाही. काय होईल? नरका जाणे चांगलंच लागतंय. भजनाचा आनंद घ्यायचा आहे. आता एवढा मोठा नाम येत नाही, मग काहीतरी घेतलं पाहिजे. मी रात्री म्हणलं कीर्तनात माणसानं काहीतरी न्यावं, एकानं साऊंडच नेला. सांगितलं काय ते माऊलीवाले का तो म्हणे मला वाटोळच झालं काम. आता त्याचा तर सगळा पसारा पडलेला आहे. तो हुशार आहे, ते त्यानं साऊंड वर टांगून ठेवले. हे लोकांना नाही नेले पाहिजे बा, लय कठीण काम आहे. आता योगा गोड आहे. सगळ्या माऊलींना पुरुषांना विनंती करतो, एकदा जन्म आहे. आता हे शरीर एकदा आहे बरं का बाबा. डोळ्यातली नजर एकदा, कानातला आवाज एकदा, ही शरीर एकदा, हे कातड सुद्धा एकदा. याला लय जपायचं नाही. लोक याला जपतात. प्रॉपर्टी जपायची गरज नाही. आमच्या देवाची प्रॉपर्टी लय खास आहे. जन्माला आलं गोकुळात नाही, मथुरेत. आलं गोकुळात, गेलं मथुरेत, आलं गोकुळात, पुन्हा गेलं द्वारकेत, आणि द्वारकेतून नीट कुठं? पंढरपुरात. तो ईश्वर आहे, असा खास आहे. एका जागेवर थांबलं नाही. अख्खी प्रॉपर्टी कुणाची नसेल तर सावता महाराज म्हणतात, हा सगळा माझा मळा कुणाचा? तर पांडुरंगाचा आहे. ते मालक आहे ह्या मळ्याचा. या माऊली, या पुढे या. विठाला विठाला माऊली इकडे बसा. बरं बरं बरं, तुम्ही तर मधीत बसला. बघा विठाला विठाला मी आता येताना एकाला विचारलं, म्हणलं सादलपूर कुठे? ती लय खास भेटलं. ते म्हणलं मी तुम्हाला दाखवतो, मला बसू द्या. त्यानं मला पालमला नेलं. म्हणलं सादलपूर कुठे? ते म्हणला मला जिथून बसवलं तिथून राईट मारा. म्हणलं इकडं का आणलं होतं? म्हणला रस्ता नव्हता जायला. हो, एक नक्कीच आहे का, सध्याच्या काळामध्ये इथून पुढं आपण कीर्तनात काय घेतलं याला किंमत आहे, सप्त्यात काय घेतलं याला किंमत आहे. नुसतंच आपलं आले सप्ताह ऐकला. अहो, वारीत गेलेले माणसं घरी येऊन बांधपुरीत येत असे दरिद्रीत. दर महिन्याला वारीला जातो आणि भावाचा ऊस चालला की वाटावर पाणी सोडितो. नीट मरशील का? हे बघा महिला मंडळ, जावाचं, भावाचं, देवाचं आणि गावाचं कधी खात जाऊ नये. आणि ह्या चौघाचं खाल्ल्यावर कधी चांगलं होत नाही, वाटुळच होतंय पुन्हा. नाही नाही नाही, खायचं नाही. भावाचं, जावाचं, देवाचं अजिबात नाही खायचं. तुम्ही दर महिन्याला मुख्यमंत्र्याचं खात. आता लय आग लागेल बरं का बाबा. आता आग कशी लागेल सांगा महिला मंडळ. एवढा सप्ताह चालू आहे हा, आणि 1,500 रुपये दर महिन्याला मिळत आहे. तुम्ही सप्त्याला कोणी 1,500 दिले बोटवर करा बरं. आय आय आय, हे सगळा शिंदे गटाचा माल आहे. पण हे घेती नाही हो, पण दान करायला काय हरकत आहे? घेत नाहीत. आता तुम्ही एवढे पुरुष मंडळी सांगा, आता खोटं बोलायचं नाही. आपल्या मंडळीने आपल्याला 1,500 मिळाले, वर्षभर झालं मिळत आहेत. एकदा तरी दाखवले का हो? दाखवले? कोणी बोटवर करून सांगा माई मंडळीने मला 1,500 हातात दिले. अहो, आमची मला म्हणली एक दिवस तुमची गाडी पेटाव. त्याला गाडी का पेटावा? ते म्हणली तुमच्या गाडीमुळं माझे 1,500 बंद झाले. यांच्या बिडीसाठी आमची काय जाणायची? एक सांगा तुम्हाला, शरीर उत्तम आहे आणि ते चांगलं आहे, आणि ते ज्याला मिळालं त्याला कळत नाही. का कळत नाही? तो या झाला फाटाबादी झाला फाटाबादी
कधी ऐका कळल कधी अंत काळाला कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रणमोरे सबळ येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रणमोरे सबळ या गड्याला सगळे म्हातारेच माणसं भेटले तो एकटाच गडी वा इतकं गोल रिंगण मारतय मला सुद्धा कधी कधी व्हायला बसले असं आणि हे वय आहे, हो नाचायचं वय कधी आहे हेच आहे आनंद घ्यायचं वय कधी आहे हेच आहे सगळ्या सादलपूरवाल्याला विनंती करतो महाराज हे एकदा गेलं की गेलं सगळं संपलं काम काही उपयोग नाही पुन्हा लय मोठे मोठे होते ती गेले हे गेले याचा अर्थ जाणारच आहे कोणी सुद्धा राहणार आणि राहणार नाही तुम्ही म्हणले मग राहणार नाही तर तुम्ही पाकिट का नेत्या एक सुंदर उदाहरण आहे खा संपत्ती धन आपल्या सोबत येत नाही येते ती उत्तमची उरे कीर्ती उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे तुका म्हणे येना मरण्याची सारे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे तुका म्हणे मरण्याची सारे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे माणसाची कीर्ती राहिली पाहिजे आता बघा तुम्ही गुरुजी गोड वाजवितात आमचे गुरुजी तर 1900 मला वाटतं 90 पासून ना चांगलं 90 पासून मार्केटमध्ये आहेत 90 ते 2026 किती वर्ष झालं 36 वर्षे अखंड टिकून परमार्थात राहिलेले भरत महाराज सोटगिरे अखंड तेच वादन तेच सगळं तीच क्वालिटी तीच पद्धत तीच प्रसन्नता नाही तर कीर्तनात उभा राहिल्यावर काहीकडे बघूच वाटत नाही विठाला मला सांगा बरं तुम्हाला तुमची बहीण आल्यावर आनंद वाटतो का आमची कोटगीर परिवार नाही तुमची का आमची आ आमची आमची खरं सांगायचं हा? नक्की समजा ना आगस लावितो त्याला काय लागत आहे तुझं काय नाव रे इकडे बरं अरे इकडे ते ये त्याचा कार्यक्रमच झाला दिदी इकडे का असं लेकरू असावं ये माय ये हिची बी तब्येत नाही काय खाती काय माहिती लईच कुठं नाही काय नाव तुझं तन्वी तन्वी ही कोणी आहे हा तन्वी शाळा जाती हो कितीला आहे चौथी चौथीला सप्त्यात खोटं बोलायचं नसतं काय बोलायचं नाही खोटं खोटं बोलल्यावर पाप लागतंय काय लागतं पाप कीर्तनात खोटं बोलायचा धंदा आमचा आहे कुणाचा तन्वी दीदी खरं बोलायचं खोटं बोलायचं ह्याच गावची ना तू नाही हा कोणतं गाव लोहा लोहा मग खरं बोलायचं खरं सांग बरं मम्मी आपली मम्मीच्या आईला जास्त फोनवर बोलती का पप्पांच्या मम्मीच्या लावली कार्टीनं आग आता
याचे थोडा आवाज वाढव, हिचा जरा आवाज कमी आहे. ए पिल्लू लय गोड आहे, हुशार आहे, असं लेकरू असावा. खरं बोलतोय. तुझा इतिहासात आता नाव झालं बघ. आता तू चंद्र सूर्यापर्यंत तोपर्यंत टिकून आणि यांच्यात बदल होणार तुझ्या बोलण्यानं. खरं सांगायचं पिल्लू, तुझं मामाचं गाव कोणतं? पुणे. पुणे. मग तिकडे आजी आहे का पुण्याला? नाही. आजोबा? नाही. मामा? नाही. हिनं काय सगळेच घातले का काय? लय आगाव कार्टी. अगं पिलो, मामा आहे ना, आणि पप्पाला भाऊ आहे का नाही? पप्पाला भाऊ तुमच्याकडे काय म्हणतात पप्पाच्या भावाला? काका आहे का नाही? काका. मग सांग बरं, आपली मम्मी जेवायला काकाही बसले आणि मामा बसले. कोण बसले? काका आणि मामा. मामा. आणि मम्मी तूप वाढाय आली. एक का होईना चमच्या बरं तूप मम्मी काकाला जास्त वाढील का मामाला? कुणाला वाढील, मामाला का काकाला? दोघाला. हिनं माई जिरवलीन काय आता? लय कार्टी आगाव आहे. नाही नाही, येईन इकून लावला असन दोघाला म्हण. अरा इथं आज इथं हिची मम्मी बसेल वाटतं. हे पिलू हुशार आहे, असं लय गोड आहे. शेवटी खरं बोलायचं दीदी, खरं बोलायचं. आता काका आणि मामा पण एकच लिहायचं. तुला ऑप्शन 2 आहे, पण लिहायचं एक. तरच पास होणार, नाही तर नापास होणार. मग एक लिहायचं, एक तर काका किंवा मामा. कोणतं? मम्मी कुणाला जास्त तूप वाढील, मामाला का काकाला? एक लिहायचं. मामाला का काकाला? मामाला. लागलं खऱ्याला आणि काय आता? का पकवायच्यानं डाव मारला काय? विचार आहे पिलो, असं लेकरू असावं बघा. भटीतून माल यावा तर असा, नाही तर उग प्रोडक्शन खराब होय, काही उपयोग नाही. येऊन विठाला 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 टाळी वाजवा. त्याला सुंदर उदाहरण आहे. आता दीदी बोलली, तुम्ही आल्यामुळे बरं झालं थोडं. असू द्या आजी, बसा असू द्या आजी, बसा तिथंच. आजीने डाव टाकला सरक बाजूला, मला जाऊ दे. विठाला परभणीवाले सहज ऐका, तुमच्या पाया पडतं सगळ्यांच्या. अवर रेड्याला कळले ज्ञानोबर आहे, कुणाला कळले? आणि बऱ्याच रेड्याला अजून कळले. ज्ञानोबर रेड्याला कळले हो. रेडा बोलला पण कुणा पुढं? माऊली पुढंच बोललो. कोण? रेडा. आमच्याकडे त्या दिवशी पाहुणे आले होते. आता मला सून मी इथलीच केली सून. तुमचा परभणी जिल्हा मला आवडतो. माझा योग लय खास आहे. मला सून सुद्धा परभणी जिल्ह्यातलीच मिळाली. इथं राणी सावरगावच्या पुढं पांगरी आहे, हाके परिवार आहे. उत्तम काम झालं. चांगली सून आहे, सात्विक आहे, गोड आहे, परिवारातली आजी आजोबा असणाऱ्या घरातली आहे. त्याच्यामुळं मी मुक्त झालोय आता. बास. घरात लक्ष्मी अशी यावी. नाही तर आमच्याकडे परवा दिवशी लग्न जमवाय गेलो आम्ही. ती पोरगी म्हणली ननंद असेल तर मला जमणार नाही. मिळालं ननंद नाहीये. सासू आहे का? मिळालं नाही. म्हणजे सासरा? मिळालं नाही. म्हणजे दीर? मिळालं नाही हो. म्हणजे मग जाऊ? मिळालं जावाच काय संबंध? म्हणजे मामी असेल ना त्यांना? मामी पण नाही. म्हणजे मग कुठले आहेत ते? म्हणलं वड्याला सापडलेलं आहे. अरे तुला कुणीतरी पाहिजे का नको? काय उलट्या पुरी झाल्यात आता. आता हे बघा, मी खोटं बोलत नाही. माझ्या डोक्यात बसा आजी, बसा. आजीनं तर सगळ्यात डाव टाकला. टाळ्या वाजवा आजीसाठी. सगळ्यात मागून आल्या आणि पुढं बसल्या. इतकं वजन लागते. आणि ते वजन कशात आहे माहिती का? डोक्यावरल्या पदरात आहे. तुम्ही पाहिलं असं एवढ्या वेळ आल्या. आता नका घेऊ, राहू द्या, आता नका घेऊ. यांचा पदर सांगितला आणि त्यांच्या ध्यानात आलं बया. ते पदराचं लय अवघड झाले महाराज. त्याच्यामुळे आपलीच बायको आपल्याला सापडत नाही आता. पंपावर एकानं बायको सोडली. तो म्हणला मी पेट्रोल भरून आलो. तो इथं गप मर. आता माणसं खरं सांगा, पंपावर बायको नेतात
इथून तिथून गाडीवर सोबत असते, मग पेट्रोल भरताना मग बाहेर का उतरीत येत? काय कळत नाही. ती बाई एक म्हणली मला मध्ये घ्या ना. ते म्हणलं मध्ये घ्यायला हरकत नाही, पण मध्ये बोर्ड लावलाय आग लावणाऱ्या वस्तू आता आणू नका. आता हे बिचारे एवढ्या सात्विक आहे ते का आग लावणार आहे का? पण ह्यांना बाहेर सोडी द्याव. एकानं बाहेरच सोडली आणि तिनं तोंड बांधलं होतं, तिला ध्यानातच नाही. तिला वाटलं याला किती वेळ लागतं काय माहिती. ती गेली दुकानात, तवर दुसरीच आली आणि तिथं उभा राहिली. दोघीची साडी सारखी, ब्लाऊज सारखे, उंची सारखी, तब्येत सारखी. या कीर्तनकाराला काय ध्यानातच नाही. ही गाय गाय आलं म्हणलं चल लवकर बस. याची दुकानात, ही दुसरीच जनावर. हो, तिनं चप्पल काढलं बाबालाच हाणायला सुरुवात केली. आता महाराजांना चूक केल्यावर का साधी हाणतात का लोक? पंपावरले सुद्धा उड्या हाणू लाता हाणायचं. तेवढ्यात त्याच्या बायकोनं पाहिलं, म्हणले नेमकं झालंय काय म्हणते बघाय आली. तर तिनं बघितल्यावर ती म्हणली अय का मारते माझ्या महाराजांना? ते म्हणले हे तुझा महाराज ह्या बाईला चल म्हणलंय. तिला पहिलेपासून संशय होता. ती म्हणली अजून 2 हाना. केवढ्याला पडला कुठं ना. तेव्हापासून मी बायको फिरायला यायची म्हणजे साडी ध्यानात ठेवत असतो. आमच्याकडे कापूस येत आहे 10-12 बाया होत्या ना. आमची मंडळीच मला ओळखू येईना तोंड बांधल्यामुळे उन्हाचं. एवढ्या गरमीचं दम तरी कसं निघतं काय माहिती बा. आणि हे बघा तोंड बिंड बांधी जाऊ नका. आपला धर्म ते सांगत नाही. आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात ते नाहीये. तोंड कुणी बांधावं तुम्हाला माहिती? तोंड बांधणारे कोण आहे, कशासाठी बांधावं? अहो तोंडावर गौरी ठेवायची थोड्या दिवसानं. काला तोंड लोकाला हायतवर दिसू द्या ना चांगलं. काय लोक येडवणी करे. याच्यावर गौरी ठेवणार आहे, पेटवणार आहे, हे काताड जळणार आहे. आता मी नाही जळणार का? मला मानत मंडळी सापडणार काय? मी म्हणलं मरू द्या, कीर्तन कॅन्सल झालं तरी चालन, पण चावी कुणाला मागायची? मी आपलं बांधावर गेल्यावर मंडळीने हाक मारली इकडे या, मी इथं आहे. मी म्हणलं मग मगाशी आरडायचं ना. ती म्हणली मी अंदाज घेत होते कुणाला म्हणत्या. मला तुला अक्कल आहे का? कोणाला म्हणून काय मार खायचा आहे भाई? सुंदर शरीर मिळाले. अहो कुणाला मिळतच नाही. देवाला इच्छा आहे, मिळतं का? स्वर्गातल्या देवाला इच्छा आहे, मिळालंय का? एवढे मंदिर स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. लोक जन्म आम्हा मृत्यू लोक व्हावा. जन्म आम्हा नारायण नावे होऊ जीवनमुक्त. नारायण नावे होऊ जीवनमुक्त. मृत्यू लोक व्हावा. जन्म मृत्यू लोक व्हावा. जन्म नारायण नामे
का नाही त्याचं कारण कळलं का? आपण जे नाम घ्यायला पाहिजे ते घेत नाही. बाबाजी आपुले मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला कृष्ण रामकृष्ण हरी. मंत्र दिला रामकृष्ण हे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी हे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला सगळ्या सांप्रदायिक लोकांना विनंती करतो, हे असं काही नव्हतं पृथ्वीवर, असं काही नव्हतं. मानव होता, ज्ञानोबाराय जर नसते आले तर हे असं काही घडलं नसतं. त्याला पुरावा आहे गैनी प्रसादे आणि ज्ञानदेवासार. निवृत्ती दादाला जी मिळालं ते निवृत्ती दादाने ज्ञानोबरायला दिलं आणि तिथून पायाभरणी चालू झाली. आता थोरल्यानी धाकट्याला असं काहीतरी द्यावं. आता थोरला असं देतं का काही? आपल्याकडे थोरलं देतं का असं काही? अय थोरले, आणि धाकटं घेतं का असं काही? जे घ्यायचंय ती धाकट्यानं घेतलं पाहिजे. तुम्ही पाहिलं असं निवृत्तीनाथाची समाधी आहे, ज्ञानोबरायची समाधी, सोपान काकाची समाधी आहे. मुक्ताई नगरला मुक्ताईची काय आहे? तुमचं आमचं काय आहे? नाथांची षष्ठी आहे, तुकोबारायची बीज आहे, कृष्णाची अष्टमी आहे, रामाची नवमी आहे, तुमचा आमचा 13वा आहे का 10वा आहे? आपला उदच नाही. आणि एक उत्तर आहे का, आई साहेब सगळ्याला विनंती करतो, षष्ठी नाथाची, बीज तुकोबारायची, अष्टमी कृष्णाची, नवमी रामाची. पण राम महाराज, आता तुम्ही पाहिलं असेल राम असे का झाले? याचं उत्तर आहे, राम परत आले नाही म्हणून असे झाले. आपण परत येतो म्हणून काहीच होत नाहीत. आपण कधी विचार केला पाहिजे, राम परत आले नाही, वडील वारले तरी परत नाही आले. दशरथ राजानं 7 वेळेस राम राम म्हटलं आणि गेले. राम गेले पण 14 वर्ष परत नाही आले. याचा अर्थ जाताना राम होते, येताना भगवान श्रीराम झाले. तरी तुम्ही टाळ्या वाजवा एवढा वेळ लावतो, तुमचं जरा अवघडच आहे. तुम्हाला कळतच नाही काय. तरी पाणी नाही तुम्हाला इकडं जास्त. पाणी कुठं इकडं नाही. हो, मी आता एकाला विचारलं पाणी आहे का इकडं, ते म्हणलं टाकून प्यायला नाही. मला कसं पेता म्हणले 55ला क्वार्टर घ्यावं लागतील, 15ची बाटली मिक्स करावं लागते, तवा मुंगे येते. अरे काय उपयोग आहे महाराज? जगामध्ये भरपूर भाऊ पाहिले, पण बघा ना इथं 2 भाऊ उभे आहेत. का इकडं हे थोरलेत का तुम्ही? तुम्ही थोरले हे म्हणजे मोठे कोण? तुम्ही. हा, पण तब्येतीने हे मोठे. भाऊ भाऊ सुद्धा एकाच कीर्तनात उभा राहणारे आहे का कधी? महिला मंडळ जावा जावा एकमेकीला चांगलं बोलतात का? चला तुम्हाला उत्तर सांगतो, जावा जावा कोण आहे ते ऐका. दुर्योधनाच्या पत्नीचं नाव आहे भानुमती बरं का, आणि पांडवाच्या पत्नीचं नाव आहे द्रुपदी. पहा बरं का, दोघी जावा, पण फायदा नाही गोड. एकीनं कधी निंदाच केली नाही कुणाची, पण तिला मरण लवकर आलं. भानुमती ही दुर्योधनानं मारली महाराज, एक चापट घातली आणि बायको जागेवर मेली. असे बरेच दुर्योधन आहेत. पत्नीला मारणारे कोण आहे? दुर्योधनाची जावला देन कोण आहे? पण एक उत्तर आहे का, दुर्योधनाची संगतही नको, विचारही नको, आणि दुर्योधनाची ज्यांना ज्यांना संगत झाली त्यांचं वाटोळं झालं. जाऊ द्या, 5चं कल्याण झालं, पण 5तलाच एक 6वा जे जन्माला पहिलं आलं त्याचं वाटोळं झालं का चांगलं झालं? कर्णाचं वाटोळं झालं. कोण? संगत कुणाची? दुर्योधनाची. म्हणून संगत लागावी पण सज्जनाची. आणि आपलं काय झालं आता? तुम्ही एवढ्या महिला आहे, सांगा बरं, तणावर माती टाकणारनीची संगत असावा का तण काढणारनीची? आणि ज्या ज्या बाया तणावर माती टाकतात त्यांना पॅरलेस येतो, अशा वाकड्या होत्यात पुन्हा. या म्हणत्यान तू फक्त बाहेर ये, आता आमच्याच गावात येतो ना आम्हालाच भुकतो. आता तुमच्याकडे ती लक्ष्मी असतात बघा, अशा उभ्या असतात ना. आता आम्हाला येते लक्ष्मी, आता हे हाके परिवार देईन ना, जगन्नाथ काका देतात ना. आमच्याकडे 18 वर्ष आम्ही लक्ष्मी पूजित नाहीत बरं का बाबा, पण आता तुम्ही दिल्यावर पूजावं लागतील, कारण तुमची लक्ष्मी बरी आहे.
लक्ष्म्या जरूर पूजित जा, पण खरं सांगा महिला म्हणलं अरे पुण्याहून बाई इथं येते लक्ष्म्या बसवाय, पण सख्या सासूला बोलत नाही अशी दरिद्री. आणि जी बाई सख्या सासूला बोलत नाही तिने लक्ष्म्या बसवायच्या नाही, नवरात्र धरायची नाही, शिवरात्र धरायची नाही, एकादश नाही. हो, तिने फक्त हेंडगी पौर्णिमा धरायची. तुराट्याचा हेंडगा बनव, आख्या सादलपूरला आग लाव, हे गाव संपलं तर पार पालमकडे जा, हो नाही तर कंधार तालुक्याला लाव. माणसंच खास आहे, माणसाला माणसाची किंमत नाही. काय करत महिला मंडळ, तुम्ही एवढ्या दिवस 4 लक्ष्म्या आपलं त्या 4 दिवस लक्ष्म्या उभा केल्या, एक घास तरी खाल्ला का तिनं? अरे जे खाती तिला तुम्ही बोलले नाही आणि त्यांना घास भरवाय गेले. त्यांना समजा तिनं जर तोंड वाचलं असतं तर, ती जर म्हणली वा ओम भट स्वाहा, जागेवर मरण ना. म्हणे इथून पुढे एक करा, दोन्ही लक्ष्मीच्या मध्ये सासू बसवीत जा. म्हातारी 4 दिवस पुजायची, 5व्या दिवशी उचलायची. हो, धरणात न्यायची. अरे खरी लक्ष्मी घरात उपाशी मारी द्या आणि माणसं म्हणले आम्ही देवदेव करतो. काय करायचं देवदेव? असा देवदेव का उपयोगाचा आहे? खरं सांगा तुम्हाला आता एवढ्या दीदी सांगा बरं, मम्मीचा जीव तुमच्यावर जास्त का भैयावर? भैयावर. आणि मम्मीच्या कामात मदत कोण करतं? तुम्ही. भैयाचे कपडे कोण धुतं? कधी कधी मम्मीची साडी कोण धुतं? पप्पाचे कपडे प्रेस कोण करतं? तरी मम्मीचा जीव कुणावर? कशामुळे माहिती का? मम्मीला फक्त भैयाच उचलून आपटितो. आणि मम्मीचे जर जास्त हाल कोण करतो तो भैयाच करतो. आणि ह्यांना ही उगच महापाप्या. आणि मग आता दिंडीत निघती. आता आमच्या पोराचं लग्न झालंय का नाही, आमची मला म्हणली दिंडी कवा निघणार आहे. मी म्हणलं यावर्षी धोंड्याचा महिना आहे, दिंडी बंद आहे. बया म्हणली मला तर जायचं होतं. मी म्हणलं नाही, तू यासारखीला नाही. ज्यांना सुना येते त्या टपक्या ह्या काय दिंडीत निघाल्या काय या आता आल्या तर ग बसावं का नाही? सासू पुढं सुन माग. आपण अभंग म्हणत असतो, ही काकड आरतीत अभंग आहे का नाही? पण याला अभंगातला अर्थ कळत नाही लोकांना. आता आपण तुकोबारे कुणाशी बोलले हेच कळत नाही. सनकादिक म्हणजे कोण? आता लोक म्हणजे सनकादिक म्हणजे संत का? नाही. सनकादिकांना आमंत्रण द्यावा ही स्वर्गातले ते. आणि सनकादिक कुठं आले होते? ती पृथ्वीवर आले. ती काय तुमच्या आमच्यासाठी यायला मोकळे आहेत का? ते आले धृतराष्ट्रासाठी. आणि धृतराष्ट्राच्या घरी एक विद्वान आणि चांगला व्यक्ती होता. त्या व्यक्तीचं नाव आहे विदुर. म्हणून विदुराचा ग्रंथ आहे. कुणाचा? आणि कृष्ण सुद्धा म्हणतात, ए उद्धवा कुठं जायचं? उद्धवा चल कुणाच्या घरी? उद्धवजी चल विदुरा घरी जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदम जी की चावल रुचि वो उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. बडे बडे मंदिर कोण काम के? आता नुसते मोठे मोठे मंदिर आहेत. 1.5 कोटीचं मंदिर आहे. आता आपण एवढे जण आहेत, सगळेजण महाराष्ट्र बघतोय, भारत बघन. आपल्याला रामाचं मंदिर बांधलं 22 तारखेला, तर किती मोठा आनंद झाला. मग त्याच्या बदल्यात एक करा ना, ते मंदिर पुन्हा 1000 वर्ष टिकलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा सपोर्ट करायला पाहिजे. ज्यांना मंदिर बांधलं त्यांना मानाचा मुजरा आहे, पण मंदिर टिकण्यासाठी आपली लोकसंख्या सुद्धा वाढली पाहिजे. भविष्यात अवघड आहे. नांदेडला, परभणीला आज महापौर कुणाचा आहे? मालेगावला कुणाचा आहे? संभाजीनगरला कुणाचा आहे? उद्या तुमच्या गावात सरपंच कुणाचा? नगरसेवक कुणाचे? भविष्यात तुमचं काय, आमचं काय? परत 5 पातशाही पहिल्या आलत्या, परत एकदा पातशाही यायला बसल्यात. म्हणून महिलाला विनंती करतो, एका मुलावर बाईनं ऑपरेशन करू नये. माझं सुद्धा चुकलं. तुम्ही म्हणता तुला, मला एकच आहे ते चुकलंय. माझ्या डोक्यात आल्यावर पण आता नाही येणार. एक पोरग नसावं, 2-2 पोरं असावं, एखादी मुलगी असावी, निदान 3 तरी अपत्य असावं. मोहनजी भागवत म्हणतात का
आता भारतात त्याची गरज आहे. लोकसंख्येत भरभराटीनं आता 147 वर गेले. 147. जगात 800 करोड लोक आहे. जगात किती लोक? 800 करोड. त्याच्यात 147 आपले. पण भारतामध्ये असं घडतं, छोटासा देश आहे, एक महिना मोठा बलाढ्य देश बेजार केला का नाही? एवढा देश, 2 देश पुढून आणि 1 गडी इकडून, एक खट्या 6 मिनिटं आपल्या 6 सेकंदामध्ये 40 लोक एक खट्या मारले तरी डगमगले नाहीत. मग कसं असतील? म्हणून जरा विचार करावा. पण काय झालं, आपला विचारच नाही राहिला. आपले काय माणसं म्हणतात माहिती का, एक पप्या 12 एकर जमीन आणि त्याला एक फक्त मामाची करायची. आणि मामा काय म्हणतात माहिती का, इथून पुढं मी तुझ्या पोराला पोरगी देणार नाही. आणि आज सगळ्या गावामध्ये कुठे तुमच्याकडे 10 एकर जमीन घेईन पण पोरगी मिळत नाही. थोड्या दिवसानं पालमला बाजार भरण पोरायचा, बापाच्या हातात कासरा. मला वाटतं ह्या दोघांचे झालेलं दिसत नाहीत. नाही ह्या दोघांचे झाले का नाही? दोघांचे कसा डाव टाकला असेल तुम्ही काय माहिती बा. हे ना तर डाव टाकला शेटजी. आता लईच खास काम आहे महाराज. तुम्ही चिरंजीव ना सावकारांचे. हो काय तुमचं भाग्य आहे महाराज. असे वडील नाही असाव्यात. धन्य माता पिता. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि पोरगा सुद्धा असा असावा, नाही तर काय पोरं सुद्धा खास आहे. हो परवा दिवशी एक बाप मला भेटला, म्हणला आपला पोरगा 6 वर्ष दारू पिते आपल्याला माहित नाही. मला कधी माहित झालं? तो मला काल. हो मला काल कस काय? म्हणला मी आत गेलो आणि ती बाहेर आला. आता बापच नालाय काय म्हणलं पोरगा कसा होईल? पोरगा गोड असावा. छत्रपती एकदाच जन्माला आले पण कीर्ती. मल्हारराव होळकर एकदाच जन्माला आले पण कीर्ती. आहिल्यादेवी होळकर एकदाच जन्माला आले पण कीर्ती. आंबेडकर एकदाच आले पण उत्तमची उरे. अण्णाभाऊ साठे एकदाच आले हे क्रांतीच. सावित्रीबाई फुले जन्माला आल्या, त्यांच्यामुळे तुम्ही शाळा शिकलात. म्हणून तुम्ही गुरुवारी कुणाचा फोटो पुजाव? सावित्रीबाई फुलेंचं पुजाव. तुम्हाला ध्यानात आलं पाहिजे कुणामुळं आपल्याला शिक्षण मिळालं, कुणामुळं सती जायची पद्धत बंद झाली. नाही तर जवळजवळ सती जायची पद्धत होतीच. ते अहिल्यादेवी होळकरांमुळे आणि सावित्रीबाई फुल्यांमुळे आणि आऊसाहेबांमुळे ही सती जायची पद्धत बंद झाली. नाही तर सती सावित्रीने विचारलं, आई काय करते? ताट करते बाळा तुला. तसं अहिल्यादेवी होळकरांच्या आईने विचारलं होतं, काय करते आई? आईनं सांगितलं मी ताट करते तुला जेवायला. आईल्याने विचारलं, माझ्या शेजारी जेवणारी माझी मैत्रीण आहे तिच्यासाठी ताट नाही केलं? ती म्हणली, अरे तुझ्या मैत्रिणीचा नवरा वारलाय आणि म्हणून तिला आता सती जावं लागतंय, तिचे केस कापायला नेले. हे ऐकल्यावर ताट बाजूला सारलं आणि अहिल्या निघाल्या. अहिल्यानी जाऊन काय केलं? ती क्रांती आहे. अहिल्यानी काय केलं? ज्याच्या हातात ती आग लावायला तो दांडकं होतं ना, त्याच्या हातावर दगड मारला आणि ते दांडकं खाली पडलं आणि त्याचा पाय भाजल्यावर ते आरडायला लागलं, माझा पाय भाजला. मग अहिल्याच्या मुखातून शब्द निघाले, ए अरे तुझ्या पायाला चटका लागला तर तू एवढा आरडतो, माझी मैत्रीण कशी जगन रे? ही क्रांती अहिल्यादेवी. म्हणजे इथून पुढे महिलांनी काय केलं पाहिजे? आज आपलं काय चाललंय माहिती? तुम्ही महिला सुद्धा घात करतात आपल्याच माणसाचा. सांगा बरं, पुरुष प्रसन्न राहावं म्हणल्यावर तुम्ही घरात कसं पाहिजे? प्रसन्न नको? अरे त्याच्या आईला सांभाळीत नाही, त्याच्या बापाला सांभाळीत नाही, त्याच्या भावाला बोलत नाहीत, त्याच्या बहिणीला बोलत नाही, त्याच्या भाचीला बोलत नाहीत. आणि तुम्ही म्हणले आम्ही अंगरकी धरली. कशाला धरी ती? तो शिमगाच धरडाय. एक उत्तर आहे का? स्त्री ही क्रांतिकारक होती, पहिली होती ना, आजही आहे. आणि तुमच्यामुळं राम, तुमच्यामुळं माधव, तुमच्यामुळं केशव, तुमच्यामुळं उद्धव, तुमच्यामुळं लक्ष्मण, तुमच्यामुळं भरत. एका वडिलांच्या छत्रछायाखाली 4 पोरं राहिले. किती गोड आहे. म्हणून तुम्ही सगळ्याला विनंती करतो, प्रार्थना करतो, यांचं काही जरी झालं तरी चालेल, पण आपली बुद्धी डगमगली बाई आणि आपल्या बुद्धीत दोष येतो. आपण काय म्हणतो माहिती का? नाही, आमच्या आईचाच दोष आहे. आईचा कधीच दोष नसतो. जगात भरपूर स्त्री आहेत, जगात भरपूर देखण्या असतील, पण आईसारखी मनानं देखणी असणारी जगात स्त्री नाही. पण जगात होऊ शकत नाही. आई म्हणजे आता लोकांना आईची किंमत कळत नाही महाराज. आई आहे ती जैसी तैसी माया बारी, जैसी तैसी माया बारी, जैसी तैसी माया
माय भारी जैसी तैसी माय या टाळकरी टाळ्या वाजवा वा. महाराष्ट्रभर फिरत असताना कधी कीर्तनकार कीर्तनाला येत नाही, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. पण आमच्याकडे योगायोग लय गोड, कीर्तनकारच पकवाज वाजवायला मग बाकी का. याला सुद्धा अंतकरण मोठं लागतं. कीर्तनकार असून पकवाज वाजवायची साथ करायची एवढं सोपं काम आहे का. साधा काकडा आला तर माणसं म्हणतात मला नाव नाही घेतलं तुम्ही. पोरं तुम्ही जरा 10-12 पोरं आहेत इथे रे, 2-3 जण पोरं जे टाळ वाजविणार आहेत. हे जुनं जुनं मटेरियल जरा टाळच कमी वाजवितो. हे बघा सादलपूरचा एक माणूस म्हणला मला जरा डॉक्टरकडे जाऊन येतो. लई दिवस गेलंच नाही. गेलं डॉक्टरकडे नांदेडला गेलो. डॉक्टरला म्हणलं डॉक्टर साहेब माझी जरा गाठ काढायची. डॉक्टर म्हणलं काढतो. स्कॅन केलं, MRI केला, CT स्कॅन केलं, सगळं केलं. सगळं केल्यावरती मशीनमध्ये घातलं आणि बाहेर काढलं. ते म्हणले डॉक्टर साहेब किती झालं बिल. ते म्हणले 28,000. 28 दिले आणि म्हणले गाठ निघली का. ते म्हणले गाठ नाही तुम्हाला 28 घेतले आणि गाठ नाही. आणि तुम्ही म्हणते गाठ नाही ना. आमचा अख्खं सादलपूर म्हणतंय आतल्या गाठीचा. आतल्या गाठीचा माणूस नसावाच. आतल्या गाठीचं कोण होतं माहिती का तुम्हाला. शकुनी होता. आतल्या गाठीचं कोण होतं उत्तर आहे का. शकुनी होता. आणि शकुनी सारख्याने आत गाठ ठेवून बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला. पण असा भाऊ नसावा. आणि ज्यांचा कुणाचा आला असेल आजचे दिवस ठेवा, उद्या काला झाल्यावर टेम्पोत बसवा. पहिला म्हणलं तुम्हाला माहेर आवडतं का नाही. आवडतं ना, लय आवडतं ना. मग असं करा ना 1 वर्षभर राहा बरं, मग तुम्हाला कळल माहेराची किंमत. अरे आमचे संत मंडळी माहेरला जातात ती किंमत वेगळी आणि तुमची वेगळी. आमचे ज्ञानोबराय म्हणतात ना माझं माहेर कसं आहे. वा वा वा. त्या माहेरात गेलं की मला समाधानच वाटतंय. का वाटतं. जाईन गे मायेतया पंढरपूर, जाईन गे मायेतया पंढरपुरा, 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 जाईन गे मायेतया पंढरपुरा. भेटे ना माहेरा बोलिया, भेटे ना माहेरा बोलिया, भेटे ना माहेरा बोलिया. जाईन गे मायेतया पंढरपुरा, 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 पंढरपुरा. हे किती अंग हलविलं तर मी एवढंच हलविणार. हे चुकून इकडे आले का काय कळत नाही. पण लईच खास बाबा. पण गड्यानं लई खास काम केलं माहितीये का. नुसतं असं नाही, हे करत करत महाराज पोरगच टाईट केलंय. कडकच केलं पोरग. असं पाहिजे हो, काहीतरी झालं पाहिजे. मुलगा हवा गुंडान त्याचा तेही लोकी एकच असावं पण हिरा असावा. नुसतं गचपान काय करायचं. 100 होते एकाचाही इतिहास नाही. टपरीला नाव नाही. 100तलं टपरीला नाव पण 5तले गोडच काम हो. आणि 6वं होतं त्याचं सुद्धा नाव आहे. फक्त एवढं झालं संगत नको होती. पण पाया पडून विनंती करतो सगळ्या महिलांना एक हिरा बनवायचा. आमच्याकडे एक महिला आहे परळीमध्ये,
कनेरवाडी नावाचं गाव आहे. हो, त्या महिलेनं फक्त मुलगा आणि मुलाला तयार केलं आणि फक्त एवढं हात दिले कमरावर आणि एकदाच त्यानं असं हल्लं आणि एकच म्हणलं गाणं, आमच्या पप्पानी गणपती 3 पिढ्या खपणार नाही इतकं मिळालं ते. तयार करताना असा माल करायचा. आई म्हणतात तुला गोरी बाई पाहिजे का काळी पाहिजे. मला लय वर्ष वाटायचं गुरुजी बरं का तिंडीवाले बाबा, तुमच्या गावानंच आलो मी येताना. आता तुम्ही फोन केला असता पण आता ते नाही, नंबरचं काही नाही, आमच्यासोबत सगळे होते ना, नंबरही मिळाला असता. तुमच्या बंगल्यापुढून आलो आम्ही. बंगलाही रस्त्यालाच आहे वाटतं. चांगलं काम आहे, तुम्ही प्रसन्न आहात ही महत्वाचं आहे. आणि सगळ्या गावकऱ्याला विनंती करतो, प्रसन्नताच महत्वाची. आता मी कलरला सावळ आहे पण हसल्यावर बरा दिसतो का नाही? काही इथं कीर्तनात आले तर ना असे बसत येतो. तुला काय डिझेलचं टेन्शन आहे का? फोडली गोवारी पैसा दिसे तोंडावरी, पैसा दिसे तोंडावरी, पैसा दिसे तोंडावरी. फोडली गोवारी पैसा दिसे तोंडावरी, पैसा दिसे तोंडावरी, पैसा दिसे तोंडावरी. बाबा कसं खास, मला चष्म्याच्या आत डोळ्यात का डोळ्याच्या आत चष्मा हेच कळत नाही. पण चष्मा कुठे असू द्या पण बघणं कसं खास आहे. नाही तर काय करायचं, आवाज सुद्धा गोड असावा, उगाच काय करायचं. मला लय वर्ष वाटायचं महाराज मी कलरला असं कसं काय, मी कलरला असं कसं काय. पण मला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू झाल्यापासून बरं वाटतं. मला इतका आनंद वाटतो की भारतामध्ये कलरला किंमत नाही, गुणाला किंमत आहे. कलरला कोण विचारतं? हे आता चष्मेवाली आजी तुमच्या काळामध्ये चिंदी नेसायच्या का नाही बाया? चिंदी होती का नाही? चिंदी म्हणजे काय म्हणायचे त्याला? एक वेगळं लुगडं, एक वेगळं ते मध्ये फाडायचं, फाटलेली बाजू बाजूला काढायची आणि मध्ये काय घ्यायचं त्याचा आणि ते अंगावर नेसल्यावर बाया काय म्हणायच्या? तुझ्या अंगावर काय आज आहे का नाही? तुझ्या अंगावर चिंदी आहे काय? त्याला नावच होतं त्या लुगड्याला काय चिंदी. पण चिंदी नेसणाऱ्या बाईचं पोरग डॉक्टर आहे. चिंदी नेसणाऱ्या बाईचं पोरग डॉक्टर कसं? काल परवा दिवशी एक महिला वारली, त्या महिलेचं नाव माहित नाही पण तिच्या मुलाचं नाव माहिती आहे, तुकारामजी मुंडे. ते कलेक्टर आहे. चंद्रभागा जर कुणी निर्मळ केली असेल तर तुकारामजी मुंडे यांनी केली. 65 एकर जर कुणी मिळवून दिलं देवाला तर कुणी मिळवून दिलं? आणि चंद्रमागेतली घाण काढली बाजूला आणि वारकरी बाहेर काढले. आजही त्या मातेचा मुलगा, चिंदी नेसणाऱ्या मातेचा मुलगा कलेक्टर होता. आणि जिच्याकडे 60 साड्या आहे, जिच्याकडे 100 आहे, जिच्याकडे कपाट भरलंय, तिचं पोरग खपाखप दिशी पेत. आला मरायला तुझ्याकडे साड्या असा, बाया म्हणतात मला सोन्याची गरज आहे. काला सोनं घेती मराय? अरे तारुण्य हे सोनं आहे. आता ही कीर्तनाला येताना पावडर लावायची गरज आहे का? आता मी मगाशी उगा काही गरज आहे का? मी अंधारात फेटा बांधला आणि हे बाबा मला म्हणायचं पावडर देऊ का? मी म्हणलं जांभळावर मीठ चोळल्यासारखं होतं या. याला कशाला जपायचं? आमचा देव सुद्धा पंढरपूरचा कसा आहे आणि देवाचं अंतकरण कसं आहे? देवाच्या दारात चौखोबा आल्या तरी सारखे, बडवे आले तरी सारखे, जनाबाई आल्या तरी. जनाबाईच्या आता किती? 650 जनाबाई ना? 650च ना? हो, मोतीराम बाबाला 160 बरोबर आहे. ज्ञानोबाला 750. तुम्ही पहा बरं कीर्ती कशी आहे आणि आपलं काय आहे? कीर्ती आहे का? आपली कीर्तीत नाही. हजामेला पंजामेला बाप मसना गेला देखत देखत ना तो बनतो तोही. महाराजांचा गुरुजींचा गोड आवाज आहे. तुम्ही सगळे तयार आहेत माणसं. एखाद्या वेळेस चुकून मी तुम्हाला बोललो तर मला माफ करा. महाराज कीर्तनात काय शेतात काय असं कस लावून पाहिजे? टाळ वाजवायचा ना. लोकांनी म्हणलं पाहिजे ते टाळकरी बोलवा. लोकांनी म्हणलं पाहिजे तो टाळकरीत बोलव. लोकांनी म्हणलं पाहिजे ते टाळकरी, ते गायक बोलवा, ते इनेकरी बोलवा. का? कारण त्यांच्यासारखं दुसरं कुणी नाहीच आहे. नसेल तर पुरावा आहे का त्याला? 14ला 14 टाळकरीचं नाव आजही इतिहासात आहे. 14ला 14 टाळकरी पण इतिहासात आहेत का? तुकोबाराय सोबत होते ते काय कुणासोबत होते का?
म्हणून टाळोटाळी लोपला नाद अंगोअंगी मुरला. आमचा पंढरपूरचा देव आहे, पण तो देव का आला? लोक म्हणले पुंडलिकासाठी आला. ते पहिलं रुक्मिणीसाठी आलं. कोणासाठी आलं? रुक्मिणी रुसल्या आणि द्वारकेतून निघाल्या आणि कृष्ण लय गोड आहेत. द्वारका बुडाली आणि कृष्ण आले. प्रॉपर्टी आपली महाग राहती, कृष्णांनी ठुलीत नाही. कृष्णाच्या यादव कुळातलं कुणी शिल्लक नाही, फक्त लालू प्रसाद यादव आहे. नाही यादव म्हणून जोडलं हो, नाही तर काय. पण आमच्या कृष्णाचे सवंगडी गोड आहेत. लोक म्हणले पेंड्या जरा दरी आपलं सुदामा जरा दरिद्री होता. हे दरिद्री म्हणणारे लोकांनी जरा विचारून इथून पुढे ध्यानात ठेवा. सुदामा दरिद्री नव्हता, माझा कृष्ण श्रीमंत राहावा म्हणून स्वतः दरिद्रता आणली होती. आता लोक म्हणत असे ना, असं झालं सुदामानं सांगितलं बास आईसाहेब चणे दिलेत का? हो. मग चणे का दिलेत हे नाही, पण दुर्वास ऋषीचा श्राप हे कळलं आणि गड्याने ते चणे खाऊन टाकले म्हणून कृष्णाला ते मिळाले. पण कृष्ण राजा झाला. गड्यानो राजा किरे कृष्ण सिंहासनी बैसला का? पण कधी कृष्णासारखी वृत्ती असावी. कृष्ण कसे द्वारकेतून निघले पंढरपुरात आले, म्हणून तर पंढरपुरातला अभंग आहे. जंबू या दीपा माझी रे एक पंढरपूर जंबूया दीपामाली एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ थय ठाश काही बोजेल मग यार. हे चला जाऊ तया गाय काही भोजन माया. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लावला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लावला विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. जंबूया दीपमाली एक पंढरपूर गाव गा जंबूया दीपामाली एक पंढरपूर गाव गा. धर्माचे नगर देखा हे ताल करी पाटील त्याचे नाव गाव सगळ्यांनी हात वर करा. विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाय काही भोजन मागाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. कडक वाजतंय का नाही? लग्न नसन झालं अजून म्हणूनच वाजत या. एक पकवायचं लग्न झालं, त्याला गावातले टाळकरी म्हणले येता का कीर्तनाला येता? ते म्हणले हो पुढं आलो. ते भजनेला खास होते. ते म्हणले नुसते 4 अभंग म्हणायची येतोच का? ते भजनेला म्हणले हो पुढं आलो. आता पकवायची अडचण काय, नवीन नवरी आलेली कसं काय म्हणावं बुवा. हे गावातले कुटाळे माणसं लय हे कुटाळखोर असं काय येतो का नाही बघू बुवा. मग ते काय म्हणायचं माहिती, गावातले 2-4 जण येतो का पाहू. मग ते म्हणले आज यावाच लागन. पकवायचे लय हुशार होतं. ते म्हणलं हो पुढं आलो. नेमकं चप्पल घालायचा टाइम म्हण ती घरचं जनावर म्हणलं आज बी निघाले का? आजच चालले, आजच चालले का? मला सुद्धा ताप झालता एक दिवस असा. ते मला लग्न झालं आणि मला कीर्तन लय असायचे त्यावेळेस बी. आणि ती गप्पत बसा ना हो बाई.
आजच चालले का? आजच चालले? मी आता चेपलच काढलं बा. परमार्थाला आडवं येऊन येऊ पण ते लईच बाई खास असं चालले. अहो काय चालले बघा, परमार्थ महाधन आहे. काय ते आणि जोडी परमार्थ कोणतं धन आहे? ती महाधन म्हणजे खात नाही. विठाला विठाला पंढरपुरापासून आपण इकडे तिकडे प्रवास करत असतो, पण तुम्ही उत्तर आहे का? पंढरपुरासारखं देव नाही. उदंड पाहिले उदंड, उदंड वर्णिले अशी नदी नाही. ऐशी चंद्रभागा ऐसे विमान आयसा विठेवर 4 धाम करून या असं बघायला मिळेल. 2 धाम करा असं बघायला मिळेल. जगातले सगळे देश पहा असं महाराष्ट्रासारखं जगात नाही. नाहीच जगात होऊ शकत नाही. असं का? असा आनंद सुद्धा नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गी ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे, देव उभा उभी भेटे, देव उभा उभी भेटे. ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे, देव उभा उभी भेटे, देव उभा उभी भेटे. गेल्या गेल्या पायाचं दर्शन बऱ्याच जणांना झालंय, पण बघितल्यावर आणि पाहिल्यावर आणि दर्शन घेतल्यावर तुकोबाराय म्हणले सुंदर ते देव कसा दिसतो. मग कर काय फायदा तुका म्हणे माझे मला सर्व सुख पाहिन श्रीमुख. असा देव बघितल्यावर समाधान वाटतंय ना. आता उत्तर आहे का बरं का बाबा? पंढरपुरातल्या देवाचं दर्शन नाही झालं की आपल्या बापाचं घेत जावं. मी तर असंच करतो. पंढरपूरच्या देवाचं दर्शन नाही झालं की वडिलाचं घेतो. आई साहेबाचं दर्शन नाही झालं तर माझ्या आईचं घेतो. त्या दिवशी तुळजापूरला गेलतो, देवीचं दर्शन नाही झालं. ड्रायव्हर म्हणला कुणाचं घेणार? बायकोचं म्हणलं. ती म्हणलं बायकोचं कसं काय? म्हणलं ती देवीच आहे, फक्त आपल्याला अंदाज नाही कोणत्या देवीचा अवतार आहे. ते बिघडल्यावर कळती चामुंडा आहे का कालिका आहे का महाकाली आहे का मर्री आई आहे का हिरीवरली सटवाई आहे. मला तर अजून 35 वर्षात आमच्या देवीचा अवतार नाही कळला अजून. आता गेल्यावरच कळल कशी येते. दिद्या हिने करी बाबा तुम्हाला देवी आहे का? आहे. पण तुमची देवी जरा कडक नसल. कडक आहे का? नाही म्हणूनच इना घेतलाय. एवढं वय झालं तरी इना घेतला. किती भाग्यवान आहेत. वाजवा टाळ्या त्यांच्यासाठी महाराज. आता ही सगळा मोंड्याचा माल आहे. बिगर इकरीचा आहे काय. 5 लाख 1 एकर 2 तोळे 5 तोळे आता ते बी राहिले नाहीत. सगळ्या पोराला विनंती करतो सप्त्यातला एखाद्या वेळेस इना घेत जावा. जे जे सप्त्यात इना घेते त्यांचं यावर्षी नक्कीच जमत. जे सप्त्याचा इना घेत नाही त्याचं 2027 पर्यंत जमत नाही. आज रात्रभर गर्दी होईल. मला थोडा वेळ घेऊ द्या इना का लग्न जमत. उत्तर आहे का? लग्नाचा आणि विण्याचा संबंध नाही असं नाही. जे सात्विक ती सात्विक, जे धार्मिक ती त्याला काय लागत महाराज? धार्मिक वृत्ती निर्माण होण्यासाठी सुद्धा संगत लागते. एवढा मोठा हे काय सोपं आहे का? अन्नदान केवढं, कुठून इसी कुठून सगळं जजमेंट, एवढं कुलरण हे बाकी सगळं भरपूर आहे. पण एक उत्तर आहे का? हे ज्याच्यासाठी दिलं ज्याच्यासाठी केलं. आता कथा सांगणारे मुंबईहून आले, त्यांची कथा ऐकण्यासाठी तुमचं भाग्य आहे. मग त्यांच्यातून तुम्ही घेतलंच पाहिजे काहीतरी. आता ही सप्ताह झाल्यापासून वर्षभर सासूच्या पाया पडायचं, सासरीच्या पाया पडायचं. जावाची जमीन खाल्ली असेल तर सोडून द्यायची. कुणाचा गुंठा सुद्धा ठेवायचा, पोटभर सुद्धा खायचं नाही कधी नाही. आणि एक महिला मंडळ जावाच्या पोराचं लग्न मोडायचं नाही कधी. जी जी बाई जावाच्या पोराचं लग्न मोडीती तिला पाणी पाजाय पुतण्याच येतो पुन्हा. पोरगा येत नाही. नाही कळलं तुम्हाला? कुणाचं बी चांगलं पावा, दुसऱ्याचं चांगलं पाहिलं तर आपलं कल्याण होत असतं. नाही तर काय उपयोग आहे? आणि कीर्तनामध्ये हे तर महत्वाचं आहे, शरीर महत्वाचं आहे. कीर्तनात शरीर आतून शुद्ध व्हावं तरच कीर्तनाला यावं. नुसतं लोक काय म्हणते माहिती? अंतकरण शुद्ध नाही, आतून गोड नाही, आणि आलं कीर्तनाला केली दिंडी. काय करायची?
आमच्या दिंडीत म्हातारी आलती, आल्या आल्या तिने आंघोळ केली. मी म्हणलं आजी आंघोळ का म्हण केली? म्हातारी म्हणली मला तुळस घ्यायची. मला तुळशीचा आणि आंघोळीचा काय संबंध आहे? ती म्हणली येताना कोंबडी खाल्ली होती र. काला मराय दिंडीत आली तू, आग लावाय आली का काय? दिंडीत येऊ नको पण खाऊ. आता ही सप्ताह चालू आहे का नाही? हे कोटगीर परिवार, तुमचं काय नाव आहे? प्रमोदजी. हा, तुमच्या वडिलांचं नाव व्यंकटराव. हा प्रमोदजी, तुम्ही एवढं सगळं केलंय का नाही? आता किती गोड आहे. 5-6 दिवस पंक्ती, वा वा वा, लईच गोड. लोक म्हणले रोज एक नवीन आटम आहे बरं का. 9 दिवसात वेगळंच खायला मिळालं. आता ही उद्या काला झाल्यावर हे लोक काय म्हणणार माहिती का? चवच गेली तोंडाची. आणि बघा, सप्ताह झाल्यावर जर कुणी मांसाहार केला 3 महिन्यात गेला. अरे वाटुळ मानच खावा का असं? एवढा प्रसाद खाल्लाय म्हणलं किती गोड आहे. आणि माणसं म्हणते आम्ही श्रावण पाळीतोय. ती काय कुत्र आहे? काय माणसं रविवारी खातात आणि सोमवारी खात नाहीत, असे दरिद्रीत काही. त्याला विचारण कसं काय? सोमवारी अजिबात नाही, आणि श्रावणात आकाडात खातो आणि श्रावण पाळीतो, पुन्हा भाद्रपदात चालू करतो. ही काही पद्धत आहे? इथून पुढे विनंती करतो, ज्यानं विठ्ठल मात्रा घ्यावी त्यानं काय सांभाळायचे? पत्ते. आणि तुम्हाला माहितीये का, हे आपलं खाद्यच नाही, लोक खातेत. आणि जरा खाणारे बंद होऊ द्या बरं, इकणारे राहतील का? आणि आपलंच म्हणते तब्येत सुधाराय चांगलं राहतं. अरे का, आता तुम्ही एवढे जण आहे, सगळे पुरुष आहे, कुणाच्या खिशेत काजू बोटवर करा बरं. काजू आहे का कोणाच्या? पण गाय छाप चुना लावू हानी तू. आता तुम्ही एवढ्या जणीत 1 किलो गावठी गायचं तूप कोणाच्या घरी? गावठी गायचं, गावठ्या गायचं 1 किलो आहे का? मग काय खाते तुम्ही? हा, 1 आहे ताई. वा, अजून बाकीच्या टेम्पोत भरा. का उपयोग आहे? शरीराला उत्तम पाहिजे. एक बाबा इकडे बरं का, बाबा या शरीरामध्ये राहतो देव. बघा बघा बाबा, या शरीरात राहतो देव. आता तुम्ही लोकांना काय केलं सगळ्यांनी? आपण आता बघा, तुम्ही इथं पूजा झाली, इकडे जाईन पूजा. आता पहा बरं, इथं नतमस्तक होत्यात, इथं पाया पडणार, इथं ईश्वर तयार झालं ना. मग इथं पण याच्यात नाही का? याच्यात लय खास आहे, त्याला अभंग आहे हरिपाठात. सर्वागती राम ओ सर्वागती राम देहा देही एका. ओ सर्वागती राम देहा देही एका. आपण जपलं पाहिजे. म्हणून सनकादिकाला तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या
सनकादिक संत सनकादिकाला आमंत्रण दिलं, आले खाली, दुर्योधनापाशी उभा राहिले, बसले, अशी कथा ठेवली, दुर्योधनाच्या पुढे सांगितली सनकादिकानं. पण सनकादिकानं सांगितल्यावर 8 दिवसात दुर्योधनाला विचारलं, आपलं धृतराष्ट्राला विचारलं. धृतराष्ट्राने सुंदर कथा ऐकली, पण दुर्योधनानं तर कथा ऐकून सुद्धा फरक पडला नाही. पण धृतराष्ट्राच्या मनात काहीतरी फरक पडेल असं वाटलं. सनकादिकाने विचारलं, बाबा गेला का तुझ्या मनातला दुर्योधन? तर सनकादिकाला धृतराष्ट्र म्हणले, माझ्या मनातला अजून दुर्योधन जात. आणि ज्या दिवशी कथा ऐकून जर दुर्योधन मनातला जात नसल तर ती कथा ऐकून फायदाच काय? पण कधी नळी फुंकली सोनारे एकूण तिकडं. सनकादिकांना आमंत्रण दिलं होतं, पण कधी तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कृपावंत आहात, मग माझ्यावर उपकार करा. अभंगाचं दुसरं. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, शेजारी राहून. हा मग तुम्ही गंभीर का म्हण झाले, असे हसत जा जरा. असं त्यांना वाटलं काय होतं काय माहिती. प्रसन्नता लय गोड आहे तुमचे. काय आता तुमचं जजमेंट चांगलं आहे, दोघांचं गोड आहे. खांदे पलटी करायची का नाही ना, पुढं करायची. बरं आहे बरं आहे. खांदे पलट नाही कळलं तुम्हाला. एक खांदेकरी म्हणलं मला भूक लागली, दुसरं म्हणलं ह्याला जाळून मग खाऊ. ते म्हणलं ह्याला जाळूस तर मी जगत नाही. ते मग दोघांनी तिघांनी चौघांनी मिळून प्रेत हॉटेल पुढे उभा केलं, मध्ये गेले, पुरी भाजी खाल्ली आणि बाहेर निघाल्यावर हॉटेलवाला म्हणला पैसे द्या. ते म्हणले बाहेर मालक उभा आहे त्याच्याकडून घ्या. हॉटेलवाला बाहेर आला ते ह्याच्या कपाळाला रुपया. ते मला अजून 2-2 खापण याला उचला बुवा म्हणला. लई कुटाणा. खांदेकरी चांगले लागतात महाराज. इथं खांदेकरी लई गोड आहेत. मला बरं वाटलं. हे तर मडक्यावालच आहे. तुमच्या काळामध्ये जुने माणसं सगळे. बाबा पहिल्या इंदिरा गांधी वारल्यावर तुम्हाला बातम्या कशावर कळल्या? हा, रेडिओवर. बरोबर आहे. पहिलं लग्नात रेडिओ दान करायचे, करीत होते का नव्हते? आई साहेब बरं का, मला सुद्धा लग्नात रेडिओ ठरला होता, पण त्यांचा एक रेडिओ आल्यापासून मी दुसरा मागितला नाही. चोवीस तास वाजतोय. त्याला सेलची गरज नाही, चार्जिंगची नाही, कोणत्या कंपनीचा आहे काय अजून माहित. पण कवाही गेलं की वाय 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 वाय. प्रमोदजी तुमचा रेडिओ आणलाय का नाही? इथंच आहे का? अरा पण तुमचा वाजत नसन प्रमोदजी. वाजतोय. तुमचे बाबा नाहीत आले का? बाबा कुठे आहेत? बाबा तुम्ही तर माझ्याच कलरचे इथं. वा वा. आई साहेब कुठे आहेत? आई साहेब, आई साहेब नाही आल्या. बरं बरं असं द्या. आमचे व्यंकटरावजी कोटगीर साहेब सावकार म्हणतात तुम्हाला. काय माणसाचा अंतकर निर्मळ असतं. थोडा आवाज वाढवर दादा, लय गोड आहे. महाराज गेल्या वर्षी सप्ताह बसविला इथंच होतं ना चालू. गेल्या वर्षी तयारी झाली, सगळं झालं, पण काय झालं माहिती आहे? पावसानं जजमेंट बिघडलं गेल्या वर्षी. पण या व्यक्तीनं हट्ट नाही सोडला, या वर्षी का होईना करायचं.
आम्हाला 15 दिवसातून 10-15 वेळेस फोन आले. काय आमच्या महाराजांवर त्यांची श्रद्धा इंदुरीकरावर. काही झालं तरी त्यांच्या डोक्यात ते जातच नव्हतं. इंदुरीकरला घेऊनच यायची ही इच्छा होती. काय माणसं आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. यायचं घ्यायचं खांदे पलटी करायची. या ते दुसरं कार्ट कुठे गेलं, तुला यायचं का? ये तो आता काय कसली मपलेरन कसला गडी मपलर काढून ठेव बरं का तू. हो मला लय अवघड झालं. मी इंदोरकर महाराज सोबत होतो. मला लय वर्षी राहिलो बरं का. पण मला बरेच जण विचारायचे तुमची जात कोणती. मी म्हणलं मी फॅन्ड्री चित्रपटातला आहे. ते म्हणलं नाव काय, म्हणलं जब्या. मला ओळखीतच नाही हो कोणी. आता हे हे अलीकडले तुमच्या शेजारचे सोयरे कोण आहे, ते काढ नाव काय त्यांचं, शिंदे. हा चांगलं काम आहे. मला फोन तुम्हीच केले होते ना. हो मला लय वेळस. हो मी मगाशी कपडे बदलायचं म्हणून धर्मापुरीत थांबलो. मला वाटलं कपडे बदलाव जरा चांगलं जाऊ भावा. मी ती बॅग घेऊन गेले होते. त्या बाईनं माझ्या हातातली बॅग पाहिली आणि ती सुपातच जेवारी घेऊन आली. मला माझ्या जेवारीचं काय करायचं. ती म्हणली कुठं वाढू. अरे मला मी खडके महाराज आहे कीर्तनकार. बया म्हणली मला वाटलं नंदीवालच या. अरे जगावा का मरावं. या काय तुमचे तुम्ही बाबा आता यावर्षी जाऊ द्या. आता आमच्या बाबांच्या मुलीचं लग्न आहे बरं का. खरंच सांगा बरं महिला मंडळ, मुलीच्या लग्न असल्यावर बापाने फिरावं का घरी बसावं. तुमचं काय मत आहे. हा घरी बसावं का नाही, निदान लग्न पार पाडावं का नाही. म्हणून लग्नासाठी बाबा थांबले नाही. तर यावर्षी असं नसतं झालं. आणि तुम्ही सुद्धा मोठ्या अंतकरणानं ते सगळं समजून घेतलं. नाही तर लोक समजून घेत नाहीत. आणि खरं सांगू का, कोणी म्हणीन नाही तर नाही म्हणेन, पण पोरीचं लग्न असल्यावर तिची आई तरी म्हणेन. आज तर अजून सुद्धा कळत ते त्यांना अनुभव आता येईन बाबाला. पण त्यांचं ते राहिले घरी. मी माझ्या पोराचं लग्न होतं तर मी एकही दिवस घरी नव्हतो. सकाळी घरी आलो आणि दुपारी लग्न लावलं. संध्याकाळी वरातीचं कीर्तन दुसऱ्या बाबा स्टुलन परत दुसऱ्या दिवशी लगेच कार्यक्रम सुरू झाले. तर आमची पुन्हा पुन्हा म्हणत होती असं जगात नाही. पोराचं लग्न आहे हे कीर्तनच करीत फिरत आहे. चौकून ताप आहे. तुकोबरायला सुद्धा घरामध्ये लोक तसंच म्हणत होते. का म्हणत होते. माझ्या तुकोबराय का म्हणत होते असं. कोपला पाटील गावाचे लोक आता माझं भीक. तरी तुकोबरायला माझ्या मायबापा बरे नाही केले पदरी बांधिले. अशी ही पद्धत पहिल्या काळातली होती बाबा बोलायचे. पण एक इथून पुढे विनंती करतो, एवढा उपकार करा पण सांगा देवा. म्हणून आपला मुद्दा राहिला होता. आईसाहेब जिच्या अंगावर चिंदी होती त्या बाईनं पुरीला जन्म दिला. बाया म्हणल्या काय नाव आहे तुझ्या पोरीचं. म्हणली माझ्या पोरीचं नाव मी चिंदी ठुलंय. चिंदी नावाची पोरगी मोठी झाली. 9व्या वर्षी लग्न केलं. तिला गर्भवती राहिली आणि त्याच पोरीला एक दिवस घरातल्या नवऱ्याने संशय घेतला आणि काढून दिलं. ती ज्या ज्या गावात गेली त्या लोकांनी विचारायचं तुमचं नाव काय. तिनं म्हणा माझं नाव चिंदी आहे. पण ज्यानं ऐकलं त्यानं म्हणला सिंधी आहे का. त्या दिवशी ती चिंदी संपली, सिंधी सुरू झाली. आणि सिंधी नावाची मुलगी पुढच्या गावात गेल्यावर अभंग गोड म्हटली. म्हणून सिंधीला विचारलं काय नाव आहे. त्या म्हणल्या माझं नाव सिंधी आहे. बाया म्हणल्या सिंधू म्हणीत जा. त्याच्या पुढच्या गावात गेल्यावर विचारलं आडनाव काय आहे. त्यांना म्हणल्या सपकाळ आहे. चिंदीची सिंधी, सिंधीची सिंधू आणि सिंधूची सिंधुताई सपकाळ झाल्या. आणि भारतातल्या आज 2 क्रमांकाच्या अनाथाच्या माय झाल्या. ज्ञानोबा आहे नंतर जर अनाथाची माय कोण असेल तर ती सिंधुताई सपकाळ आहे. दारात आलेल्या पोरा गोसाईला सांगितलं बाई. गोसाई म्हणलं बाई जेवायला करा. काय करू महाराज जेवाय. गोसाईनं सांगितलं तुझं पोरगं कापून जेवाय वाढ. बाईनं पोटचं पोरगं कापलं. ताटात जेवायला वाढल्यावर गोसाई म्हणला मुंडकं खाईन. मुंडकं उकळात काढायला लावलं. काढताना वव्या गाया लावल्या. आणि तरी गोसाई जेवत नाही. विचारल्यावर का जेवत नाहीत तर गोसाई म्हणलं तुम्ही बसा जेवाय. असं कुणी करील का हो. बाई जेवायला बसली रडायला लागली. सांगा महिला मंडळ उद्या जर तुमच्या दारात गोसाई आला आणि तो जर म्हणला तुझं पोटचं पोरगं कापून जेवायला वाढ तर तुम्ही कुणाला कापतान. गोसायाला. त्यांना सत्याचा बराच परिणाम झालेला दिसतोय. म्हणून मागणं मागतो सगळ्यांना या निमित्तानं एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आजचा योगायोग आहे तुमच्याकडे महाराष्ट्रात बरं का बाबा. महाराष्ट्रात जे घडत नाही ती परभणी जिल्ह्यात घडतं रात्रभर कीर्तन. आमचे तिकडले लोक 7च कीर्तनाला वैतागतात. इथं किती. इथं सगळे किती 16.
एका सप्त्याला 16 कीर्तन आणि कीर्तन ऐकणाऱ्या 10,000 लोक रात्रभर कीर्तन ऐकतात असा सप्ताह महाराष्ट्रात बरं का असा सप्ताह महाराष्ट्रात दुसरीकडे कुठं होत असेल नाही तर नसन होत पण असा सप्ताह एवढे कीर्तन रात्रभर ऐकणारा सप्ताह फक्त परभणी जिल्ह्यात होतो म्हणून या निमित्तानं मागणं मागतो आजचं कीर्तनाचं वैभव एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा पण मला माझी आठवण ठेवा तुका म्हणे मज आठवा आणि मुळ लवकरी एवढा करा उपकार आठवण ठेवा अशी प्रार्थना करणाऱ्या तुकोबारायाला खरंच ईश्वर प्राप्ती झाली म्हणून तुम्हालाही सगळ्याला चांगला आणि शुद्ध अंतकरण असलं की ईश्वर प्राप्ती नक्कीच होईल अशी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी विठोबा रखुमाई हे जय विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हे बोले करवेडे वाकुड हो ऐका आता लगेच दुसरे कीर्तन श्री हरिभक्त परायण महादेवजी महाराज बोराडे पावनदान संस्थान यांचे लगेच सुरू होणार आहे तरी कोणी जागेवर उठू नका बसून घ्या खाली हे कीर्तन झाल्याच्या नंतर चहा होईल ऐका आपल्या सत्कार करणार आहेत कारण ज्या माणसामुळं एवढा खूप असा मोठा सप्त्याचं नियोजन केलं गेलं त्याबद्दल या परिसरामधील मंडळी जिल्हा परिषद सदस्य सविताताई मुरकुटे पंचायत समितीचे सभापती बालाजी आजा बर्डे पंचायत समितीचे मेंबर महादेवराव सकत हे सर्व मंडळी आलेली आहेत ते व्यंकटराव कोटगिरी प्रमोद कोटगिरी परिवाराचा सत्कार करीत आहेत बाकीची मंडळी खाली बसून घ्या आता लगेच महादेव महाराज शास्त्री बोराडे यांचं हरिकीर्तन होणार आहे खूप असं सुंदर कीर्तन आहे तरी आपण जागा सोडू नका बाहेर जरी गेला असला तर लगेच पाणी पिऊन या पेंडॉलमध्ये येऊन बसण्याची कृपा करावी एक 5 मिनिटाचा इंट्रोल आहे 5 मिनिटांमध्ये आपण पाणी बिनी पिऊन याचा असतं या कुणाला व्यंकटराव देवदास कोटगिरी प्रमोद व्यंकटराव कोटगिरी यांचा सत्कार जिल्हा परिषदच्या सदस्या सविताताई मुरकुटे पंचायत समितीचे सभापती बालाजी आजा बर्डे पंचायत समितीचे मेंबर महादेवराव सकत पेठपिंपळगावकर तसेच आमचे हरिभक्तपरायण राम महाराज सुरनर खोरसकर हे कोटगिरी परिवाराचा सत्कार करीत आहेत खरोखर ते सत्काराला पात्र आहेत कारण आज शेवटच्या दिवशी का होईना सत्कार घ्या म्हणल्यामुळे सावकारानं सत्कार घेतला आजपर्यंत एकही सत्कार सावकारानं घेतला नाही कारण शेवटचा दिवस